वसाला भला, जसा अमृताचा वसाला भला. तसा ईश्वराचा ठसाला भला, गुरु एक आम्हा वसाला भला, जसा अमृताचा वसाला भला. गुरु एक आम्हा वसाला भला, जसा अमृताचा वसाला भला. माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. ओ दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी पंढरी जीव चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. वाहे झुळ 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 इंद्रायणी, वाहे झुळ 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 इंद्रायणी, माझ्या विठुरायाची दूर पंढरी, वाट चालत निघे ही अलंकापुरी, साज घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी. बुक्का चंदन भाळी हलावी अवघावकाश नामान भारी यला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला.
विठोबार घुमाय हलाटा विठोबार घुमाय जय विठोबार घुमाय बसले तारी वाजवा विठोबार सत्याने म्हणायचं बोला पुंडली बाबाचारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय जय विठोबार कुमार जय विठोबार जय जय विठोबार कुमार कुमार विठोबा म्हणा म्हणा आत्मसुखाची आत्मानंदाची जर प्राप्ती पाहिजे असेल एकच टाळी हा जर ध्यान धारणा श्रेष्ठ पाहिजे असेल तर हाताने टाळी वाजवा हा टाळी तरी हा असलेल्याने म्हणायचं आहे विठोबाचा कैसा प्रेम भाव जयांचे केल्या स्मरण होय सकळ विधेंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता मनोजवमत तुल्यं वेगं जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वाताध्वजमानृतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु वाचला दलो निजचरणा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडे देह भाव पुरवी वासना तिथे आपण पाशण्यावे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतना करता निवडलेला घेतलेला अभंग रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्म्याचे जे निस्सिमराळ असणारे भक्त आहेत अरे ज्याच्या जवळ कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असावी असा भगवान परमात्मा आहे नवे नवे ऐका कृष्ण मुंदे जगद्गुरु आद्य गुरु शंकराचार्य यांच्यामध्ये ज्यांची गणना असते असे असणारे जगद्गुरु जगद्वन्य जगदमान्य देवमान्य संतमान्य मानवमान्य तुकोबारायांचा विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतना करता सुरुवात करण्याच्या अभंगावरती तुकोबाराय बोलतात नाहीच म्हणतात वा 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 असा जर श्रोता मिळाला आमची 12वी लवकरच आहे विठाला समोरण्याने अख्खी दुनिया झुकते रामकृष्ण दादा नमस्कार दादा उद्या तीच जर व्यक्ती दारिद्र्यवान झाली ना तिची गळफड झाली लोक वेळ लावत म्हणून महाराज हे जन सुद्धा सुखाचं जन सुद्धा महाराज असं आहे ना की कर्मधर्म संयोगाने समजा जर मीच मेलो केवढं चेहऱ्यावर ते झालं बघा तुमच्या समजा कर्मधर्म संयोगाने मीच मेलो माझं जर प्रेत जर हॉस्पिटल मध्ये असेल आणि मेल्या नाव सुद्धा संपतं लोक असं म्हणत नाही सतीश महाराज कुठपर्यंत आले बघा लोक काय म्हणतात प्रेत कुठपर्यंत आलं बघा मेल्या नाव गेलं महाराजजी नाव गेलं मग कशाला या जगाच्या नादी लागायचं आहे आपली आपण करा सोडवणं ध्यान करा
उगाच ही लोक आपलं प्रपंच संसार सुख सोडून तुमच्या मार्गे संतांच्या सारखी लागलेत महाराज. आपण श्रेष्ठ आहे त्यांच्यापेक्षा. का तुम्हाला सांगतो, आपल्याला मार्ग दाखवण्याकरता ते, त्यांना मार्ग दाखवण्याकरता स्वतः तिने सोडवण करून घेतली. मग एवढे संत जर स्वतःच्या प्रपंचाचा परमार्थाचा त्याग करून जर तुम्हा आम्हाला सांगत असतील, इकडे वळा, ध्यान धारणा करा, स्वतःच्या जीवनाचं महाराज त्या ठिकाणी कल्याण करून घ्या, आणि एवढं सांगून जर आपल्याला जमत नसेल, बसलेल्याने बोला, माणूस म्हणून जन्माला आलेली आपली काय लायकी राहिली का? जरा कडक बोलतो बर का, कळायला पाहिजे. राहते का महाराज? अरे कुठली वारी करायला लागलीत, केली का नाही आपल्या भागातनं? संतांनी हाताला धरून वडत आणलं का नाही? बरं इथं बसल्यावर तुम्हाला काय तिकीट लावले का तिने? 500 रुपये द्या आणि आते म्हणून. अरे फुकट आहे ते. तमाशे ठेवतात गावात महाराज, त्याला तिकीट. त्या तसल्या तमाशात पाऊस पडावा. काही खरंच सांगतोय, तमाशा चालू व्हायच्या आधी पाऊस पडावा, चिखल व्हावा, आणि 2 तासानं तमाशा चालू व्हावा. गर्दी कमी होती का वाढती? वा रे वा, तुम्ही जाता का काय? वारकऱ्यासनी पण माहित झाली. हा, आता दुसरं चिंतन घ्या. अरे इथं हातरायला एवढी सुंदर साऊंड सिस्टीम, एवढे संत मंत लोक इथं आले, किती लांबून आज चर्चा झाली, किती महान महान संत आले. त्यांच्या महाराज या संतांचा नुसता स्पर्श व्हावा, आयुष्याची मुक्ती होईल. एवढे महंत त्यांच्या कीर्ती आहेत. आता मी आज बसून आई गेल्या. एवढे महंत संत या ठिकाणी आले, त्याचा वारा लागणं पुष्कळ आहे. हा, एवढा हातरायला हाय, एवढी कलाकार मंडळी, ज्ञान सांगायला एवढी लोक आहेत, बसायला एवढं सुंदर, थंडी वाजू नये म्हणून पडदं मारल्यात, पाऊस लागू नये म्हणून मंडप आहे, नव कीर्तन ऐकून आम्ही दमशिला म्हणून नंतर आणि पोटाला आहे. एवढं करून जर महाराज इकडे येता येत नसेल, हे जर खपत नसेल, मग तुम्ही सिद्धच करून दाखवले आज या संतांना. आम्हाला चांगलं खपत सांगितलं असेल तर आत्मनिवेदन भक्ती म्हणजेच काय? तनु मनो जीवे चलनाशी लागावे, तनानं मनानं देहानं ज्या वेळेला आपण या ठिकाणी तरच आपल्या जीवनाचा उद्धार आहे. वरवरच्या जर शरीरानं आपण इथं आलो, आपला काही फायदा. म्हणून प्रमाण संतांनी घातलं, तनु मनो जीवे चलनाशी लागावे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरु विश्वात्म गुरुदेव की जय. सबका मालिक, सबका मालिक, सबका मालिक. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद श्री विश्वात्मक गुरुदेव जय. सबका मालिक आत्मा, सबका मालिक आत्मा, सबका मालिक आत्मा. आत्मा मालिक, आत्मा मालिक. म्हणून आज एकाही महिलेचं नाव कैकई नाही का? हाय कोण? कोण बसली असली तर तिला म्हणत नाही बरं का, कोण नाही नो कैकई. आवडू नये बरं का कैकई सारखी माता, काय आवडावी. आज सगळ्या कोण झाल्या? वा, आता का रे बोल नसा, काय खरं पटा लागले. हा, त्याच्यानंतर एक मुद्दा सांगितला, जन आवडू नये. आता बसलेल्या जनाने बोला, जन आवडावं का? तुलाच माहित म्हणून आवडावं का नाही? जन सुद्धा आवडू नये महाराज. का आवडू नये सांगतो का? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोणीही काय कोण आहे म्हणता. म्हणून मर्यादा गाळून दिली. बायकोची जागा उंबऱ्यापर्यंत, त्या उंबऱ्याच्या पुढे येते. हा, भावकीची जागा स्मशानापर्यंत, आणि पोरग्याची जागा पेटवूपर्यंत. त्याच्या पुढे तिसरा माणूस कोणी आजपर्यंत आला का? येऊन सरणावर झोपला, माझा बाबा गेला म्हणून झोपला का कोण?
नाही नाही नाही. आणि म्हणून एक चित्त या संतांच्या दारामध्ये करा. इथं जर ध्यान धारणा केली, भक्ती केली, आत्मस्वरूप जर कळवून या ठिकाणी शरणागतीला गेला, स्वतःची सोडवण झाल्याशिवाय राहणार नाही नाही नाही. कारण संत एकनाथ महाराज सांगतात, नाही रे नाही कोणाचे कोणी, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. मेल्या मागे सर्व राहती, तुटतील धागे दोरे, ताऱ्या मायेचा बाजार नाही रे. आणि परमार्थ का महत्वाचा एका वाक्यात सांगतोय का महत्वाचा परमार्थ आहे. इतर हात वर करा, माझ्या आयुष्यामध्ये काय न्यायचंय म्हणला. म्हणून पहिलं जर महाराज ध्यान धारणा स्थिर व्हायचे असेल, तो भगवंत, ते संत, ते देव जर आवडायचे असेल तर 4 गोष्टी आवडू नये म्हणतात. किती? अरे बाबांनो, दाखवालोय बघून तरी म्हणा. हे दिसतंय ना मला ना, इकडं कर्नाटक, वंदे आड मूळ नाथ, तेवढं तरी येतं मला. 4 गोष्टी आवडू, आणि 4 गोष्टी जर या मनातून काढून टाकल्या महाराज, तर याच्यामध्ये ज्याची स्थिरता होते 15व्या अध्यायामध्ये सांगितली. आता हृदय हे आपुले चौफाळूनिया भले, आणि बरी बैसव पाऊले श्री गुरूंची, सद्गुरूंची, माझ्या गुरु माऊलीची पाऊले स्थिर करायची असेल. आता मला सांगा, माझ्या समोर काय आहे? पाण्याची बाटली आहे. ती समजून चला, जर घाण पाण्यानं भरलेली असेल, त्याच्यामध्ये जर मला स्वच्छ पाणी भरायचं असेल, तर ते घाण पाणी मला काय करावं लागेल? वतावं लागेल. मग सद्गुरु देव आणि संत कसे आहेत? स्वच्छ आहेत. मग ह्या हृदयामध्ये पहिल्यापासून काय आहे? घाण आहे. कोणती? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, दंभ, द्वेष, इतरांची चेष्टा, मस्करी, नावं ठेवणं घाणच आहे. आता एवढा चांगला उत्सव चालू आहे, अखंड गावाला बरं वाटलं सर? ही सगळी घाण निवृत्ती झाल्याशिवाय महाराज आपलं ध्यान एकाग्र होऊ शकत. कारण ज्ञानोबराय सांगतात, हो माझी भाषा नाही. आता हृदय हे आपुले चौफाळून आभले, आणि मग वरी बैसो पाऊले श्री गुरूंची, सद्गुरूंची, त्यांची जर स्थिरता ठेवायची असेल तर या मनातनं मुख्य तरी 4 गोष्टी काढा. सांगतोय का, माणसाला 4 गोष्टी आवडू नयेत. किती? हे माणसाओ, किती? 4 गोष्टी आवडू नयेत. नावडे, जन, धन. आता काही जणांना राग येईल. एका ठिकाणी तो कोबराय म्हणतात, आपुलिया हिता आणि धन्य माता पिता, आणि इथं काय म्हणतात? नावडे, जन, धन. तर एक मुद्दा महत्वाचा आहे, कुठली माता म्हणजे कुठली आई आणि कुठला बाबा आवडू नये हे सुद्धा संतांनी सांगितले. ऐका, आता तुमचं तुम्ही ठरवा, तुम्ही तुमच्या पोरासने आवडता सगळ्या नाही द्या. मी उत्तर देतो, ऐका. उलट चिंतन घ्यायचं. आता नावडे, जन, धन, माता पिता. पिता आवडू नये. कोण? कसला पिता माहितीये का? हिरण्यकशिपू सारखा पिता आवडू. हिरण्यकशिपून काय केलं महाराज? आपल्या मुलालाच भक्ती करू दिली. आता पावला पावलाला हिरण्यकशिपू आहेत का नाही? जर पोरग म्हटलं पप्पा जातो त्या ठिकाणी साधनानंदजी महाराजांच्या मठामध्ये कार्यक्रम चालू आहे, मोबाईल घेऊन कोपऱ्यात बस, त्यांच्या नादी लागायचं. मग हे हिरण्यकशिपूपेक्षा कमी आहेत का? प्रेम असो कधी माहितीये का? प्रेमा विन नाही समाधान नाही बरं. आणि ते प्रेम सुख यायचं असेल तर पहिली भक्ती सांगितली ध्यान धारणा. कारण ध्यान जर एकाग्र झालं, म्हणजे गेलं का एका सेकंदामध्ये जातो. एवढं चंचल ह्याला जर स्थिर करायचं असेल तर ध्यान धारणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून ती ध्यान धारणा जर एकाग्र करायची असेल तर पहिला शब्द टाकीतला प्रेमाशिवाय पर्याय. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. अरे नामाशिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय वैराग्य नाही, वैराग्याशिवाय तत्वज्ञान नाही, तत्वज्ञानाशिवाय संतत्व नाही, संतत्वाशिवाय दैवत्व नाही, दैवत्वाशिवाय महाराज नामस्मरण नाही, नामस्मरणाशिवाय ध्यान धारणा नाही. आणि हे सगळे एकत्र करायचं असेल तर प्रेमाशिवाय पर्याय. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना नको देवा. भक्ती प्रेमा कोणत्या तळमळा करता आपण आयुष्यभर तळमळा लागलोय? सुखासाठी तळमळ आली. कोणाकोणाला मिळाला हात वर करा.
त्या प्राप्ती करता तळमळायला लागलो. मात्र एकालाही सुख मिळालं, कारण ते प्राप्ती करता जी आपली तळमळ आहे ती बाह्य अंगाने आहे, मनात ना आपलं काहीही नाही. म्हणून सगळ्यात मोठी भक्ती महाराज मला सुद्धा ही आवडते, आत्मभक्ती. लक्षात आलं काय? जे करायचं इथून करा, संसार करा, प्रपंच करा, प्रेम करा, दया करा, माया करा, शांती करा. कुठून करायचे? पहिला भाव कुठं निर्माण होतो? आज मला कीर्तनला जायचंय, मनात आलं म्हणून गेला काय उगाच आला? पहिला भाव कुठे निर्माण केला? मनामध्ये. आता कीर्तनात बसल्यानंतर उठू वाटते आहे का जाग्यावर? हसलीत म्हणल्यावर चित्त जाग्यावर नाही. काही जण म्हणत असतील कवा आवरेल काय माहिती, भूक लागली आहे. काही जण म्हणत असतील याची कवा बडबड. नाही 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 नाही, इथं बसल्यानंतर काय घ्यावं आणि ताटावर बसल्यानंतर काय खावावं हे ज्याला कळतं त्याच्यासारखा माणूस कुणी. इथं बसल्यानंतर काय घ्यावं हे सुद्धा महत्वाचं आहे महाराज. ऐका बरं का, चिंतनात आपण दूर जायला नको. त्या ठिकाणी पहिली महत्वाची धारणा सांगितली तर आपली चिंतनाला सुद्धा. म्हणून संतांना जे मिळालं ते आपल्याला मिळावं याची कधी प्राप्ती आपण करून घ्यायची. कारण संतांनी महाराज पहिलं जाणून घेतलं. काय जाणून घेतलं? पहिली एक व्याख्या खुंटून टाकली. मनोमार्गे गेला हरिपाठ स्थिरावला तोची. संत जाता जाता सांगून गेले, अरे जे तुम्ही मुखामधून नामस्मरण करता, जे तुम्ही ध्यान धारणा करता, ठाईच वैसोडी आवडी अनंत. जे तुम्ही ध्यान धारणा करता ते करत असताना जर तुमचं चित्त नसेल आणि त्या महाराज आत्मस्वरूपावरती जर आपलं प्रेम नसेल तर कोणत्याही कामाचं, मग तुम्ही 1000 दिवस म्हणा नाहीतर 2000 दिवस म्हणा, तुमच्या पुण्याईमध्ये तीळ मात्र फरक पडणार. म्हणून पहिली स्थिती सांगितली, करायचं आहे ना मनापासून करा. एक चित्तावरती प्रमाण आहे बघा. ते चित्त जर एकरूप केलं तरच ती प्राप्ती आहे. पौर्णिमा, त्या पौर्णिमेच्या रात्री महाराज 4 महाराज जरा चुकीच्या मार्गातील लोक त्यांनी प्राशन केलं, त्याला म्हणतात मदिरा. कळती का इकडं? त्याचं प्राशन केलं, रात्रभर मदिरा प्राशन केल्यानंतर महाराज ही एका ठिकाणी झोपलीत. झोपल्यानंतर पौर्णिमेला चंद्र कसा असतो? तुमच्या गावाला चंद्र दिसतोय काय? पौर्णिमेला येतोय? त्याला केव्हा बघितलाय का? कसा असतोय? मग काय बोलाय काय? कसा असतो? वा रे वा, पोरासने कळालं चंद्र गोल असतोय. 70 वर्ष झाली जन्माला, चंद्र कसा आहे कळेना. चंद्र गोल असतो. त्या रात्री महाराज त्यांनी मदिरा प्राशन केली, झोपी गेल्यानंतर प्रसंग असा झाला, त्यांना रात्री 12:30-1 वाजता तहान लागली. काय लागली? मग पाण्याच्या शोधामध्ये गेले, डोणेवाडी गावात फिरायला लागले. फिरताना त्यांना एक विहीर दिसली. काय दिसली? किती जण होते? कुठल्या गावात? हे विसरू नका. त्या ठिकाणी प्रसंग असा झाला, विहीर सापडल्यानंतर त्या विहिरीच्या महाराज काटाला गेल्यानंतर आता मदिरा म्हणजे नाचवणारी व्यक्ती डोक्यात आहे, तिच्या इशाऱ्यावर हे शरीर नाचतं ना. प्रसंग असा झाला, तिथं गेल्यानंतर एकाला त्या विहिरीच्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसलं. काय दिसलं? पाण्यात चंद्र दिसतो. पौर्णिमेला कसा असतो? गोल. विहीर सापडली कुठल्या गावात? आणि काय करायला घेतली विहिरीजवळ? जागे आहे बाबा, तेच बघायचं तुम्हाला. तिथं गेली. महत्वाचा सिद्धांत आहे का? गेल्यानंतर महाराज तिच्या डोक्यावर पाहिला तर त्यांच्या डोक्यामध्ये नाचवणारी होती. त्यातलं एकटं काय म्हणाला माहितीये काय? अरे 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 म्हणा लागला, घात झाला म्हणला, चंद्र बुडाला म्हणला. आता चंद्र बुडला तर भ्रम सांगतोय. आपण सुद्धा हे ध्यान धारणा सोडून या भ्रमात गुरफडून बसलोय. नाही त्याला ठीक आहे, संसारात गुरफडून बसलोय, हाच भ्रम सांगायचाय. प्रसंग असा झाला, एक तर त्यातलं म्हणाल चंद्राला काढला पाहिजे, नाहीतर पौर्णिमेला साधनानंद महाराजांच्या मठामध्ये सत्संग असतो, तिथं अंधार पडल्याशिवाय राहणार. काढाय पाहिजे म्हणल्यानंतर एकटं पट्ट्या गेला आणि वाले घेऊन आला. वाले कळतं वेगळं, दोरी कळती, घेऊन आला. ते वाले त्यानं फिरवलं पाण्यात टाकलं. आता पाण्यात एखादी वस्तू पडली म्हणजे पाणी हलतं. पाणी आलं की चंद्राचं प्रतिबिंब हलतं. एकटं म्हटलं हल्ला धरा. कोण हल्ला? तुम्ही पण भ्रमात जायचा. प्रतिबिंब हल्लं, चंद्र हल्ला. वा रे वा, काय तुमची जागृत दैवत आहे. प्रतिबिंब हल्ला धरा म्हणल्यानंतर आता चौघांनी जोर लावून धरलं.
धरल्यानंतर जोर लगा की हैशा करून वडा गेली. चंद्र ते दोरी अडकली महाराज एका थाऱ्याला. थारा बघू का दगड. एकटं म्हणाले चंद्राने घट्ट पकडले वडा. आता चंद्राने धरलं तर भ्रम असला आपला आयुष्यात आहे. ह्यो माझा हे भ्रमच आहे महाराज. हे सोडा आणि ध्यान धारणा करून बघा. 8 दिवसामध्ये सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. गादीवर उभारून सांगतो. फक्त ध्यान धारणा स्वीकार. अनुभवाची बोलायचं काय तिला दोर धरला. दोर लगा की हैशा करून वडा गेले. चंद्रवरती आला. कुठल्या गावात वा. चंद्रवरती आला. दुसऱ्यांदा ताकद लावली. जोर लगा की हैशा. चंद्रवरती आला. तिसऱ्यांदा जोर लगा की हैशा करून ताकद लावाय गेली. दोर कुठला रानात उरपाटी पडली. चंद्र दिसला. कुठं उलटी पडली. आता उलट पडल्यावर चंद्र कुठं दिसला. काढला बघा म्हणजे पट्टी. आता खरं सांगा तो पडला तर तिने काढला तर असं करतात. आपण त्याच्यात पडत आपल्याला त्यातलं कोणी काढत. पण एकच सामर्थ्य असं आहे. ध्यान धारणा जर स्वीकारली तर मुळातच आपण त्याच्यात पडत. एवढं कळालं तरी पुष्कळ आहे. बरं इथं पण भ्रम थांबत नाही तुमचा. ही 4 जण काय केली. आता साधनानंद महाराजांच्या मठामध्ये सत्संग चालू आहे म्हणायला लागले. आता रात्री 1 वाजता त्यांचं पण ऐकाय नसणार. आम्ही चंद्र काढला म्हणून इथं नामस्मरण चालू आहे हे सांगायला आले. त्या रस्त्याने येत असताना गावात एका महात्म्याची प्रेत यात्रा जात होती. जाता जाता इथं तर जायला त्यांना पण सांगा म्हणून त्यांना सांगायला हे चंद्र आम्ही काढला म्हणून त्याला पेटवायला चाललाय सर. आता लोक म्हणजे ह्यांच्या नादी लावून काय उपयोग. त्या धक्काबुक्कीमध्ये प्रेत पडलं खाली. अजून भ्रम सांगतो. प्रेत पडलं पण लोक साहजिक त्याला ओरडा लागले. काय तुम्हाला कळतं का नाही. प्रेत खाली पाडलं. एका महात्म्याचं प्रेत आहे. ती काय बोलली माहितीये काय. जे पडलंय ज्याला लागलंय ती बोल दे. तू काय सांगाल. जे पडलंय ज्याला लागलंय ती बोलल नाही बोलणार महाराज. म्हणून या भ्रमात नाही का निवृत्ती. भ्रम म्हणजे काय. उन्हाचं रकात आपण चालत असताना समोर पाणी असल्यासारखं दिसतं माहितीये का. कारण असतं का ते. तसंच या संसाराची साधना आहे. या सगळ्यात निवृत्ती झाली. आत्मस्वरूप एकाग्र झालं आणि ध्यानाच्या जर साधनेकरता आपण लागलो तर देव आणि संत तुमच्या माझ्या कथा उभा राहिला कशाचीच लाज धरत. म्हणून त्यांच्या संतांची भक्ती करायची. तुकाराम 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 त्या पौर्णिमेच्या रात्री महाराज 4 महाराज जरा चुकीच्या मार्गातले लोक त्यांनी प्राशन केलं. त्याला म्हणतात मदिरा. कळती का इकडं. त्याचं प्राशन केलं. रात्रभर मदिरा प्राशन केले. केल्यानंतर महाराज ही एका ठिकाणी झोपली. झोपल्यानंतर पौर्णिमेला चंद्र कसा असतो. तुमच्या गावाला चंद्र दिसतोय काय. पौर्णिमेला येतोय. त्याला केव्हा बघितलाय का. कसा असतोय. मग काय बोलाय काय. कसा असतो. वारे वा. पोरासने कळालं चंद्र गोल असतोय. 70 वर्ष झाली जन्माला. चंद्र कसा आहे कळना. चंद्र गोल असतो. त्या रात्री महाराज त्यांनी मदिरा प्राशन केली. झोपी गेल्यानंतर प्रसंग असा झाला. त्यांना रात्री 12:30-1 वाजता तहान लागली. काय लागली. मग पाण्याच्या शोधामध्ये गेले. डोणेवाडी गावात फिरायला लागले. फिरताना त्यांना एक विहीर दिसली. काय दिसली. किती जण होते. कुठल्या गावात. हा हे विसरू नका. त्या ठिकाणी प्रसंग असा झाला. विहीर सापडल्यानंतर त्या विहिरीच्या महाराज काटाला गेले. काटाला गेल्यानंतर आता मदिरा म्हणजे नाचवणारी व्यक्ती डोक्यात आहे. तिच्या इशाऱ्यावर हे शरीर नाचतं ना. हा प्रसंग असा झाला. तिथं गेल्यानंतर एकाला त्या विहिरीच्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसलं. काय दिसलं. पाण्यात चंद्र दिसतो. पौर्णिमेला कसा असतो. गोल. विहीर सापडली. कुठल्या गावात. आणि काय करायला घेतली विहिरीजवळ. जागे बाबा तेच बघायचं होतं मला. तिथं गेली. महत्वाचा सिद्धांत आहे का. गेल्यानंतर महाराज तिच्या डोक्यावर पाहिला. तर त्यांच्या डोक्यामध्ये नाचवणारी होती. त्यातलं एकटं काय म्हणाला माहितीये काय. अरे 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 म्हणा लागला. घात झाला म्हणला. चंद्र बुडाला म्हणला. आता चंद्र बुडला तर भ्रम सांगतोय. आपण सुद्धा हे ध्यान धारणा सोडून या भ्रमात गुरपडून बसलोय. नाही त्याला ठीक आहे संसारात गुरपडून बसलोय. हाच भ्रम सांगायचा आहे. प्रसंग असा झाला.
एकटं त्यातलं म्हणाल चंद्राला काढला पाहिजे, नाहीतर पौर्णिमेला साधनानंद महाराजांच्या मठामध्ये सत्संग असतो, तिथं अंधार पडल्याशिवाय राहणार. काढायला पाहिजे म्हणल्यानंतर एकटं पट्ट्या गेला आणि वाले घेऊन आला. वाले कळतं का इकडं, दोरी कळती, घेऊन आला. ते वाले त्यानं फिरवलं पाण्यात टाकलं. आता पाण्यात एखादी वस्तू पडली म्हणजे पाणी आलतं, पाणी आलं की चंद्राचं प्रतिबिंब आलतं. एकटं म्हटलं हल्ला धरा. कोण हल्ला? तुम्ही पण भ्रमात जायचा, प्रतिबिंब हल्लं, चंद्र हल्ला. वा रे वा, काय तुमची जागृत दैवत आहे. प्रतिबिंब हल्ला धरा म्हणल्यानंतर आता चौघांनी जोर लावून धरलं. धरल्यानंतर जोर लगा की हैशा करून वडा गेली. चंद्र ते दोरी अडकली महाराज एका थाऱ्याला. थारा कोण तुला दगड. एकटं म्हणाले चंद्राने घट्ट पकडले वडा. आता चंद्राने धरलं तर भ्रम असला आपला आयुष्यात आहे. ह्यो माझा हे भ्रमच आहे महाराज. हे सोडा आणि ध्यान धारणा करून बघा. 8 दिवसामध्ये सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. गादीवर उभारून सांगतो, फक्त ध्यान धारणा स्वीकार. अनुभवाची बोलायचं काय त्याला दोर धरला, दोर लगा की हैशा करून वडा गेले. चंद्रवरती आला. कुठल्या गावात? वा, चंद्रवरती आला. दुसऱ्यांदा ताकद लावली, जोर लगा की हैशा. चंद्रवरती आला. तिसऱ्यांदा जोर लगा की हैशा करून ताकद लावाय गेली. दोर कुठला रानात उरपाटी पडली. चंद्र दिसला कुठं उलटी पडली. आता उलट पडल्यावर चंद्र कुठं दिसला. काढला बघा म्हणजे पट्टी. आता खरं सांगा, तो पडला तर तिने काढला तर असं करतात. आपण त्याच्यात पडत, आपल्याला त्यातलं कोणी काढत, पण एकच सामर्थ्य असं आहे, ध्यान धारणा जर स्वीकारली तर मुळातच आपण त्याच्यात पडत. एवढं करायला तरी पुष्कळ आहे. बरं, इथं पण भ्रम थांबत नाही तुमचा. ही 4 जण काय केली. आता साधनानंद महाराजांच्या मठामध्ये सत्संग चालू आहे म्हणायला लागले. आता रात्री 1 वाजता त्यांचं पण ऐकाय नसणार. आम्ही चंद्र काढला म्हणून इथं नामस्मरण चालू आहे सांगायला आले. त्या रस्त्याने येत असताना गावात एका महात्म्याची प्रेत यात्रा जात होती. जाता इथं तर जायला त्यांना पण सांगा म्हणून त्यांना सांगायचे, हे चंद्र आम्ही काढला म्हणून त्याला पेटवायला चाललाय सर. आता लोक म्हणजे ह्यांच्या नादी लावून काय उपयोग. त्या धक्काबुक्कीमध्ये प्रेत पडलं खाली. अजून भ्रम सांगतो, प्रेत पडलं पण लोक साहजिक त्याला ओरडा लागली. काय तुम्हाला कळतं का नाही, प्रेत खाली पाडलं, एका महात्म्याचं प्रेत आहे. ती काय बोलली माहितीये काय, जे पडलंय ज्याला लागलंय ती बोलते. तू काय सांगाल. जे पडलंय ज्याला लागले ते बोलल नाही बोलणार महाराज. म्हणून या भ्रमात नाही का निवृत्ती. भ्रम म्हणजे काय, उन्हाचं रकात आपण चालत असताना समोर पाणी असल्यासारखं दिसतं माहितीये का. कारण असतं का ते, तसंच या संसाराची साधना आहे. या सगळ्यात निवृत्ती झाली, आत्मस्वरूप एकाग्र झालं आणि ध्यानाच्या जर साधने करता आपण लागलो तर देव आणि संत तुमच्या माझ्या कथा उभा राहिला कशाचीच लाज धरत. म्हणून त्यांच्या संतांची भक्ती करायची. तुकाराम 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 तुकाराम
ज्ञानाची भक्ती ज्यांनी शिकवली असे असणारे परमानंद नित्यानंद सुखानंद महाराज त्यांच्या चरणी अर्पण करतो. माझ्यापेक्षा वयानं ज्ञानवृद्ध वयोवृद्ध संत श्रेष्ठ या ठिकाणी सर्व संतांच्या मांडियाळीमध्ये कीर्तनाची सेवा मिळते. माझं परम भाग्य आहे बरं का. आज जर आयुष्यामध्ये या वारकरी संप्रदायामध्ये येऊन जर काय मिळवलं असं जर कोणी जर भविष्यात विचारलं तरी हाच सत्संग सांगेन मी. मी सगळं बघितलं आणि बघत असताना महाराज सेवा एकेकांना मागून मिळत नाही, मात्र महाराजांच्या मनामध्ये भाव आला आणि इतकं प्रेम तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला पत्रिका महाराजांनी काढली देण्याकरता येत असताना मी या महाराजांच्या गावामध्ये सेवेला होतो. महाराजांना बोललो मी घरी नाही महाराज तुम्ही येऊ नका, पत्रिका मला मोबाईलवर पाठवा. काय वाक्य आहे माहिती आहे त्या मौलींच्या तोंडातून, महाराज पत्रिका आज ना उद्या येईल तर तुम्हाला मला भेटायचं आहे. आयुष्यामध्ये जर कुणी जरी असं विचारलं तुम्हाला काय मिळवलंस, सरळ या सद्गुरूकडे हात करणार बरं. एवढं प्रेम आयुष्यामध्ये. महाराज मला एकदा अडचण आल्यानंतर त्या मौलीला मी 2:30 वाजता फोन लावला. दिल्लीमध्ये होते. 2:30 वाजता सगळा सत्संग सोडून मला त्यांनी वेळ दिला. आणि एवढं जर या सामान्य बाळासाठी जर ते करत असतील तर तुमच्या माझ्यासाठी हे काय करणार नाही का? म्हणून सांगते इथं आल्यानंतर आपण परगावच्या लोकांचं काय ठरवायचं माहितीये का, या महाराजांनी इथं जर काय मिळवलं असेल आणि एका गावात आपण कीर्तन केलं तर गावातही 4 टाळकरी येत नाहीत. महाराजांच्यावर किती मोठा समाज प्रेम करणारा झालाय. म्हणून झालेली सेवा महाराज तुमच्यामुळे आज माझं भाग्य, एवढं मोठं भाग्य. महाराजांचा माझा दुपारी फोन झाला, त्यांच्या अनेक कोणत्याही साथीदारांनी फोन केला. बेलाणीमध्ये कीर्तन ओंकार महाराज चालू होतं. कीर्तन झाल्या कोणाला दर्शन सुद्धा दिलं नाही महाराज. कंटिन्यू मला उलटीचा त्रास चालू झाला. एवढ्या जागरणाचा उलटीचा त्रास झाला. डॉक्टरनी मला सरळ सांगितलं ऍडमिट व्हा महाराज आणि संध्याकाळची कीर्तन सेवा करू नका. कारण या सद्गुरूंना शब्द दिला होता आज मला कीर्तनाला उभारू नका म्हणून सांगणारे ते डॉक्टर. कारण या महाराजांच्या इथे येऊन दर्शन घेतल्यानंतर आज मी उभारून 3 तास कीर्तन केले ही त्यांची ताकद. सामान्य नाही, आत्मभक्ती सामान्य नाही, त्यांची कृपा आहे. जिवंत उदाहरण या महाराज मंडळी आहेत. सकाळपासून विचारा उभारण्याची ताकद नव्हती, आज महाराजांची पण ताकद नव्हती. सगळी काही तू उभारतात कारण का हीच खरी आत्मस्वरूप भक्तीची ताकद आहे बरं. म्हणून झालेली सेवा फारसा नाही वेळ घेतात. सर्व सद्गुरू माय मात बाप या ठिकाणी मागे सुद्धा बसले. सर्वांच्या चरणी अर्पण करतो. तुमच्या सोबत समोर बोलण्याची माझी लायकी नाही. साळुंकी मंजुळा बोलत सेवा आणि शिकविता धनी वेगाची या न्यायाप्रमाणे तुमच्या समोर सेवा करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही दिलेल्या विषयावरती सेवा मांडण्याचा प्रयत्न केला हे माझं परम भाग्य आहे. अनेक गावावरून अनेक लोक आलेले आहेत. फुटाणवाडी असतील, बेडक्याल असतील, परत कारंजाची मंडळी, सौंदरगावकर मंडळी आणि कोण आले बरं कुन्नूरची मंडळी, कारबियाची मंडळी. नाव राहायला नको कारण प्रेमान आल्यात महाराज. फोन करून आले की महाराज आज आम्ही येणार आहे. बस त्या आयुष्यात काय मिळवायचं आहे महाराज, एवढंच मिळवायचं होतं. आणि आज प्रेमा कुठे आलेली सर्व मंडळी एका कीर्तन करायला 1 पकवायला मिळत नाही. आज किती पकवाज आहेत त्याच्या पुढे सांगतो अजून 4 पकवाजवाली यात उभारल्या. जागा नाही म्हणून त्यालाच नाही ठेवले. आणि तुमचं जर ऐकायचं म्हटलं तर माझं पण ऐकायचं. म्हणून झालेली सेवा 4ही महाराज मंडळी नाव घेत नाही. औचित्यवाडीवरून आलेले महाराज असतील, सौंदर्याचे महाराज असतील, कारगियाचं पोरग पकवाज एवढंच आहे ते. कुन्नूर पकवाज एवढंच आहे का. कसं पकवाज वाज येतं तुमची कुठे आहेत पबजी नका. अरे बघा ते पकवाय उठले जर येतो पुढे 2 तास वाजवाले दोन्ही हातानं पकवाज. आणि आमची पुरं 70 वर्ष झाली. पकवाज म्हणजे काय माहित नाही बसा महाराज. त्यामुळे त्या बाळाच्या ठिकाणी या ठिकाणी नितीन महाराज पोळ असतील, सौंदर्याच्या बघा तुम्ही म्हणता ना परमार्थ काय फक्त हिनेच करावं. बघा मुली सुद्धा उभारले, महिला मंडळ. आणि हिने जर टाळ घेऊन परमार्थ करायचा म्हटलं तर स्त्री सामान्य आहे का. वाजवा जरा त्यांच्यासाठी. झालेली सेवा सर्वांच्या चरणी अर्पण करतो. गोड अशी साऊंड सिस्टीम लावली. मला वाटते जंगमवाडीचे दादा नितांत प्रेम करणार त्यांच्याही चरणी स्क्रीनवाले असतील, सर्व संयोजक नियोजक मंडळी ज्यांनी इतकं मोठं नियोजन फार सुंदर केलं सर्वांच्या चरणी अर्पण करतो. आणि वक्ता तो वक्ताने श्रोत्यावेळी तुम्ही म्हणशीला माझं नाव कुठं आहे म्हणून झालेली सेवा तुमच्याही चरणी अर्पण करतो. कुणाचं नाव राहिले काय ते लय मोठा आमच्या मागे डाग असते. महाराजाला आमचं नावच घेतलं नाही ना. झालेली सेवा सकल जनांच्या चरणी अर्पण करतो. वारकीवरून काही लोक आले त्यांच्याही चरणी अर्पण करतो. सेवेला पूर्णविराम. शेवटची चाल होईल, लगेच आरती होईल बरं का. माऊलीचा तुम्ही आरती बसला तर सांगा उभार नाही तुम्ही. शेवट चाल म्हणा, भैरवी म्हणा मला ज्ञानेश्वर माऊली
बोली म्हणून उडी मारायला जातो डबऱ्यात पडतो महाराज. अरे तरणा भाग्यवंत नटे आदी कीर्तनात म्हणून जगाच्या बापाला सुद्धा आनंद लुटला. अरे नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे पांडुरंगा. हात खाली घेतला तुम्हाला एकीमेकीची शपथ आहे लक्षात ठेवा. इथं हात खाली केला की तुमचं तुम्ही प्रेम समजून घ्या. हात वर टाळकरी हलायचं बरं. टाळकरी सुट्टी द्यायची नाही आता. हा दाखवा डीजेपेक्षा सुद्धा वारकरी संप्रदाय किती खतरनाकाचा आहे. चित्त बघते ऐका. हरिने माझे हरिने चित्त हरिने माझे हरिने चित्त आत्मामालिक देवांनी प्रगट केलेले जे रूप आहे ते विश्वात्मक देवाचं स्वरूप आहे, अर्थात आत्मरूप आहे. आणि म्हणून हृदय कमलामध्ये सर्व उपस्थितांनी 2 मिनिट आत्मस्वरूपाची महापूजा करायची, अर्थात सामुदायिक ध्यान करायचे.
पकवाजवाले जेवण कॅन्सल तुमचं. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आरती सप्रेम जय जय आत्मा मालिक। आरती सप्रेम जय जय आत्मा मालिक। ब्रह्मांड नायक आत्मा सबका मालिक। आत्मा सबका मालिक। आरती सप्रेम जय जय आत्मा मालिक।
परमपिता तू अमुसा देवा आम्ही तुझी संतान देहाच्या गणगोता मानितो किती अमुचे अज्ञान हा देह म्हणजे नाही मी हा देह म्हणजे नाही मी हे नव्हते ठाऊक आम्हाला नव्हते ठाऊक आरती सप्रेम जय जय आत्मा मालिक देवांचा तू देव आत्मा सुनी हृदया घालविला वेळ वाया बाहेर शोधण्या चुकलो देवा क्षमा असावी चुकलो देवा क्षमा असावी नमितो मस्तक चरणी नमितो मस्तक आरती सप्रेम जय जय आत्मा मालिक निराकार तुझ हनुमंताने पाहिले राम रूपात कुणी पाहती बिंदू रूपात कुणी ओंकारात आम्ही पाहू तुझला आम्ही पाहू तुझला हृदयी आत्मरूपात हृदयी आत्मरूपात